काय झालं? अरे तात्या, फुलपाखरू असं हाताला नाही लागणार. मी याला पकडूनच दाखवीन. अरे तात्या, तू दुसऱ्या दिशेला जातोयस, आपल्याला तिथे जायचंय. तात्या तात्या तात्या, थांब रे बाळा. तुम्ही माझ्या फुलपाखराला बघितलं का? तुझं फुलपाखरू? हो, लवकर सांगा, तुम्ही माझ्या फुलपाखराला बघितलं का? खेळ तुझ्या आणि फुलपाखरात रंगलाय. जर मी तुझी यामध्ये मदत केली तर फुलपाखराला वाईट वाटेल ना? बरोबर बोलताय तुम्ही, मी स्वतःच शोधतो त्याला. तात्या तात्या, किती हाका मारल्या तुला, ऐकत का नाहीस? नुसता त्याच्या मागे धावत सुटलास. आईला सोडून कोणी असं जातं का? चल. असं काय बघतेस बायजा आई? आई आई म्हटलं की झालं का? न भेटता न सांगता निघून गेलास. असा विचार नाही आला की आईला काय वाटेल? एवढ्या वर्षात आईची आठवण नाही आली एकदाही तुला? आणि आठवण आली होती तर भेटायला का नाही आलास? तू सुखरूप असला तर संदेश का नाही पाठवलास? नुसता आई म्हणतोस, आई मानतोस तरी का? मानत असतास ना तर सरळ घरी आला असतास. तुला माहितीये, इतक्या वर्षात एकही दिवस असा नाही गेला जेव्हा मी तुझी वाट नाही बघितली, तुला भेटायची आशा नाही सोडली. ओरड, मन भरेपर्यंत ओरड आई.
मी ऐकतोय. हो हो, ओरडणारच आहे. घाबरते थोडीच तुला मी. तू रोज विचारायचास ना की मी रोज नैवेद्य घेऊन कोणाला शोधत असते. हाच आहे तो. आता मोठा झालाय ना, तर आईच ऐकत नाहीये. आई तर त्याच्यासाठी कुणीच नाहीये. त्याच्या डोळ्यांमध्ये संपूर्ण विश्व सामावलंय आणि ते डोळे करुणेने भरलेले आहेत, ज्याला सर्वांच्या सुखदुःखाची जाणीव आहे. हे तेच आहेत ना आई, बालयोगी? हो तात्या, हा तोच आहे. तुला माहितीये, जेव्हापासून तू गेलायस ना, रोज नैवेद्य घेऊन जाते त्या लिंबाच्या झाडाखाली. आणि आता तर माझ्यासोबत माझा तात्याही येतो तिथे. हो ना? तुला माहितीये बायजा आई, तू जसं गुरूंच्या चरणी नैवेद्य ठेवतेस तसं मला त्यांच्या कृपेने तो मिळतो. सगळे तुम्हाला बालयोगी बालयोगी म्हणतात, पण तुमचं खरं नाव काय आहे? खरं नाव माहिती आहे आई. आजच खंडोबाच्या मंदिराजवळ म्हाळसापतींनी माझं नामकरण केलंय. साई. 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 जर परिस्थितीमुळे थकलास तर कोणत्याही फुलपाखरावर नजर टाक. जर ते त्याच्या आयुष्यातल्या त्रासासमोर हरलं असतं तर त्याला एवढ्या रंगांचा मुकुट मिळालाच नसता. फुलपाखरू नाही, आशेचं किरण आहे हे. आणि त्याचं उडत राहणं आयुष्यातल्या कठीण प्रसंगावर त्याने मिळवलेला विजय आहे. माझा बालयोगी आता मोठा होऊन साई झालाय. तू इथे काय करतोयस? तू चल घरी चल. आज माझ्या साईला माझ्या हाताने जेव घालायचं सुख मला मिळणार आहे. चल चल. हा चल तात्या. बायजाई, मी इथेच आहे आता. काय? हो आई, आता हे अख्खं शिर्डी गाव माझं घर आहे. तुझा हा मुलगा वैरागी आहे आणि वैरागी भिक्षा मागूनच त्यांचं आयुष्य व्यतीत करतात. तू मी असताना घरोघरी जाऊन भिक्षा मागणार आहेस? हो आई, भिक्षा मागणं हाच माझा धर्म आहे. आणि यात ना मला लाज वाटण्यासारखं काही आहे आणि ना तुला दुःख होण्यासारखं. ठीक आहे, आता मोठा झालायस तर मनाला येईल तसंच वागशील. मी काय बोलणार यावर? मी ना येते लगेच. तात्याच्या बाबांना घेऊन येते आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगून येते माझा मुलगा परत आलाय. आणि खबरदार जर इथून कुठे गेलास तर मला तुला एका क्षणासाठीही माझ्या नजरेआड होऊ द्यायचं नाहीये. यावेळी जाण्यासाठी नाही आलोय मी आई. मग वचन दे. मी वचन देतो. चल तात्या. काय माहित कोणी बांधलं याला? हो ना.
ना. अरे हिला काय केलंय नरकुणी बांधलं? काय झालं? काय चाललंय ठेवलं इथे? हिला. काय चाललंय नक्की? बघा तर. काय चाललंय? काय चाललंय? काय अपराध केलाय याने? बाजूने काय माहितीये का? बाय जक्का, हे इथे काय चाललंय काशीराम? आप्पा कुठे आहेत? ते तर घरी असतील. मी घरीच जायला निघालेली एक महत्वाची गोष्ट सांगायला. आज शिर्डीमध्ये ते घडलंय ज्याची मी इतकी वर्ष वाट बघत होते. मध्येच रस्त्यात हा गोंधळ ऐकला म्हणून. पण या माणसाला असं बांधलंय का? हरिओम. सगळं काही सांगू बायजाक्का, सगळं सांगू. पण आधी हे सांगा, शिर्डीमध्ये असं काय घडलं आहे ज्याची तुम्ही कैक वर्षे वाट पाहत होतात? शिर्डीच्या या मारुती मंदिरामध्ये गेल्या वर्षी जी घंटा लावली होती ती या अधर्म्याने काल रात्री चोरलीये. ती तर खंडोबाची कृपा होती की आमच्या माणसांनी याला वेळीच दाबलं. शिर्डीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच चोऱ्या माऱ्या होत आहेत. आजच्या नंतर जो कोणी शिर्डीमध्ये येईल त्याची नोंद होईल. सरकार 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 यांना माफ करा. सरकार सरकार यांना माफ करा. एकदा सांगितलं आहे, पुन्हा एकदा सांगतो आहे. कान उघडे ठेवू नाही का? आतापासून शिर्डीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्याची सूचना सरकारला मिळाली पाहिजे. माझा निर्णय असेल कोण इथे राहील आणि कोण नाही. जर कोणी या आदेशाचं उल्लंघन केलं तर सरकारच्या प्रकोपापासून तुम्हाला कोणीही नाही वाचवू शकणार. हरिओम. साई पण तर बाहेरून आलाय गावात. जर कुलकर्णीला समजलं की हा तोच बालयोगी आहे तर परत साईला शिर्डीतून बाहेर काढण्यासाठी कुठलं षडयंत्र नको रचायला. आई साईबद्दल या चोराच्या दोन्ही तळहातांवर कापूर ठेवून हरिओम. अरे काय काय करतायत? अरे त्याचा हात जळतायत. नाही नाही नाही, सोडा. काय सोडा मला. सरकार नाही, सरकार यांना माफ करा. सरकार काय चाललंय? सोडा ना यांना. सरकार सोडा यांना. सरकार यांनी काही नाही केलं. सरकार माफ करा. चोरी केली तर कारागृहात डांबून ठेवलं जाऊ शकतं. असा हात जाळणं तर अत्याचार आहे. सरकार मला माफ करा. सरकार मला माफ करा. चाळा तो. सरकार यांना माफ करा. सरकार यांना माफ करा. सरकार यांना माफ करा. सरकार त्यांना माफ करा. सरकार असं नका करू. सरकार त्यांनी काही नाही केलं. सरकार माफ करा. सरकार माफ करा ना यांना. सरकार त्यांना माफ करा ना. काही नाही केलंय. शठे शाठ्यम समाचरेत. हे ईश्वरा,
मी जे काही केलं आहे ती तुझ्याद्वारे दिलेली बुद्धी, शक्ती, सामर्थ्य वापरून केलेलं आहे. म्हणूनच मी प्रत्येक पापपुण्यापासून मुक्त आहे. हरिओम. ईश्वर ना कोणाचं पाप आणि ना कोणाचं पुण्य दरबारी ठेवतो. पण जे अज्ञानी असतात त्यांच्यासोबत काही चांगलं घडतं तेव्हा ते ईश्वराचे आभार मानतात, आणि जेव्हा वाईट घडतं तेव्हा त्याचं खापरही ईश्वरावरच फोडतात. त्या अज्ञानी माणसाला हे नाही कळत की त्याच्या चांगल्या आणि वाईट घडण्याला ईश्वर नाही, त्याचे स्वतःचे कर्म जबाबदार असतात. आणि त्यांचे चांगले किंवा वाईट कर्म त्यांच्या विचार करण्यावर आणि त्यांच्या स्वभावावर आधारलेले असतात. अप्पा, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. मी त्या वैराग्याला थांबवायला नको होता. माझ्यात एवढा अहंकार कुठून आला? एवढा मोठा मी कोण लागून गेलो की त्याला खंडोबाचं दर्शन मी घेऊ दिलं नाही. कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही म्हाळसापती. कुलकर्णीने शिर्डीतल्या लोकांच्या मनात धर्म आणि जातींच्या नावावर विष कालवलंय. इथला प्रत्येक गावकरी कधी ना कधी त्यांच्या कुत्सित बोलण्याला बळी पडतोच. त्या वैराग्याच्या येण्याचा उद्देश तुम्हाला तुमच्यातल्या कमतरतेची जाणीव करून देणं असेल. खरं आहे तुमचं म्हणणं. मी पुन्हा त्याला भेटून त्याची अवश्य क्षमा मागेन. त्याचे आभार देखील मानायचेत. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव पाहायला हवा होता तुम्ही. जेव्हा मी त्यांना म्हणालो, या साई, हे आठ ठेव जा. माहिती आज काय घडलंय? तात्या फुलपाखराचा पाठलाग करत गावामागे जे पडीक घर आहे ना तिथे धावत पोहोचला, आणि मी जेव्हा त्याच्या मागे तिथे गेले तेव्हा कोण भेटलं असेल मला? कोण? तोच ज्याची इतकी वर्ष वाट बघत बसले होते मी. बालयोगी? हो, पण आता त्याने त्या नावाला स्वीकारलंय जे महाळसापतींनी त्याला दिलंय, साई. याचा अर्थ तो वैरागी आपला बालयोगी आहे. मी त्याला ओळखूच शकलो नाही. मी लगेच साईंना भेटून येतो. नको नको, आज नको महाळसापती भाऊ. गावातलं वातावरण ठीक नाहीये. कुलकर्णीने एका गावकऱ्याचे हात जाळलेत कारण त्याने मारुतीच्या देवळातली घंटा चोरली होती, आणि कुलकर्णीने बजावून सांगितलंय की त्याच्या आदेशाशिवाय कोणतीच बाहेरची व्यक्ती शिर्डीत येऊ शकत नाही. मग तर आपल्याला जायलाच हवं, कारण कुलकर्णी सरकार आजही विसरले नसतील की कसं त्या बालयोगीमुळे गावासमोर त्यांना मान खाली घालावी लागली होती. तुम्ही बरोबर बोलताय. आणि तोच मुलगा एवढ्या वर्षांनी शिर्डीत परत आलाय. ही गोष्ट जर कुलकर्णीच्या कानावर गेली तर काहीतरी विपरीत घडेल. मागच्या 12 वर्षात कुलकर्णीने इंग्रजांसमोर लाळ घोटेपणा करून शिर्डीतले सगळे अधिकार त्याच्या मुठीत घेतले. आज तो काहीही करो, त्याचा हात धरणारा कोणीच नाहीये. मला साईची खूप काळजी वाटायला लागली. आपल्याला त्याला शिर्डीतल्या बदललेल्या गोष्टी आणि कुलकर्णीच्या वाढत्या अत्याचाराबद्दल सांगायला हवं, म्हणजे तो सावध राहू शकेल. आपल्याला लगेच निघायला हवं. साई
गुरु करे ती कृपा, गुरु देई ते ज्ञान, गुरु बोलवी तो दिवसा, गुरु करी कल्याण. तुम्ही मला माफ केलत. याच विश्वासाने मी परत आलोय. तुमच्याकडून जे प्राप्त झालं, जे समजलं, ते शिर्डी आणि शिर्डीच्या माध्यमातून संपूर्ण जगाला द्यायची इच्छा आहे. माणसातल्या माणुसकीची पुन्हा एकदा ओळख करून द्यायला हवी. जिथे भीती आहे तिथे प्रेमाची वीट ठेवायला हवी. सहनशीलता, सद्भावना, श्रद्धा आणि सबुरी हे जे 4 दिवे तुम्ही लावलेत, तुमच्या अनुमतीने त्याचा प्रकाश संपूर्ण जगात पसरवायची इच्छा आहे. फक्त एक गोष्ट माझ्यासाठी करा. मला तुमची अनुमती द्या.